माणसाने कुस्तीची सुरुवात केली। बरोबर आहे। दादासाहेब जाधव आणि आबा वाघमारे सुपलेचे वस्ता त्या कुस्तीला पंच म्हणून जिथं जिथं रामकथा जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं बजरंग बली अदृश्य रूपाने हजर असतो। तुमच्या माझ्या हातातून कामं करून घेतो। एकदा सगळ्यांनी बजरंग बलीचा जय जयकार करूया। मी पणा साईडला ठेवून एकदा सगळ्यांनी बजरंग बलीचं नाव किंवा नाम परितत्व नाही रे अनेक हो। जर एकाने साधलेलं काम होऊन जाईल नाम घेता भगवंताचे पर्वत धरतील पापाचे म्हटलेले। सगळे हात वरती करा। जो हात वरती करणार आहे त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही। बोलो बजरंग बली की पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शुक्राचार्य देवता तसे उठून गेलं वागर लावण्यात काय अर्थ आहे? ज्याला वेळेचं महत्व कळलं ती माणसं काळाबरोबर टिकत असतात। विश्वचरण सोलनकर 92 किलोचा माती विभागातला डबल स्वर्ण पदकाचा मानकरी साखळीचं पोरगा आहे। माढा तालुक्यातलं सोलापूर जिल्ह्यातला कालीचरण सोलनकरचा धाकटा बंधू खेमीची पकड घेतली। गंगावेश तालीम विश्वास दारुलेचा पत्ता आणि हो श्रीपती ढेकळे कुडेवाडी अस्सल परान असलम चालती जीवरच्या अतुल पाटीलवरती असलम काजीवरती विजय मिळवला। पण असलमने डोक्यावरती हात मारून घेतला। सर्वांना वाटत होता 2011ला असलम काजी महाराष्ट्र केसरी होणार इतकी तावत होते। कारण तारीख आहे 2 फेब्रुवारी 2010ला त्यांनी नरसिंह यादव वरती कोल्हापुरात खासबाग मैदानावरती विजय मिळवला होता। गंगावेश तालमीचे तुफानी पहलवान असलम काजी यांनी कुर्डेवाडीला शिवराय कुस्ती संकुल उभा केलं। जैन समाजाच्या माणसानं 2 कोटी रुपये दिलं आणि का मुस्लिम समाजाच्या वस्तानं एक तालीम उभा केली। तालीमीला नाव दिलं शिवराय कुस्ती संकुल आणि तिथंच श्रीपती सरावाचा आत्ता डंकी वाक्षहाचे लढत टाळ्या तर करा की मंडळी टाळ्या तर करा। कुस्ती जोडणारा मंडळीचं कौतुक अशक्य ते शक्य करणारे 2 पहलवान आमने सामने बैठने कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। कोशिश करने वाले को कभी हार नहीं होती। मंजिल होने की मिलती जिसके सपने में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता हौसला बुलंद होना चाहिए। श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त धोंडेवाडीचा ऐतिहासिक मैदान आणि 1 नंबरची कुस्ती तुफान एक तालात विश्वचरण सोलंकर श्रीपती ढेकळे आज 25 एप्रिल 2025 चालून निघाला चक्कर गेला काहीतरी शेती गेली वहिनीचं 3 तोळे दागिने गेलं। चक्री गेम वरती कुर्डेवाडी मधली घटना आणि अनेक एका शिक्षकाच्या पोरानंतर 50 लाख रुपये झाले। पैसे देत नसला तर उद्याच आत्महत्या करतो म्हणता एवढी संपत्ती ठेवून काय करायचं आहे? पोरं आदर्श विचारानं घडणं महत्वाचं आहे। संपत्तीपेक्षा संतती चांगल्या असणे महत्वाचे आहे। जबरदस्त अशी कुस्ती चाला कुस्त्या जोडण्याचं काम सचिन भैया पाटील स्वप्नी भैया देते संभाजी देते विठ्ठल पाटील आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मंडळींनी केलेला आहे। अर्थकर्ता महादेव देते पाटील अनिल देते पाटील यांनी सांभाळलेला आहे। दोन्ही जिगरबाज तावड्या मूर्तीचा तांबड्या रांगेचा श्रीपती पहलवान कुर्डेवाडीचा आणि काळ्या रांगेचा विश्वचरण सोलनकर भविष्याचा फार मोठा पहलवान असणारा ही पोरगा। काळाची गरज आहे। आजची युवा पिढी सशक्त बलवंत घटना घडायची असेल निरोगी निर्विष्टी आणि उलटी लावण्याचा प्रयत्न होता श्रीपती पहलवानचा। पण विश्वचरणला अनुभव तगडा आहे। हो बाहेर न कोणी बोललं का विनंती आहे। कुर्डेवाडीकराला पकड मजबूत केली। दादासाहेब जाधव पोरग नालायक निघाला तर पापाच्या धुळ्यात एकच सगळे रामरांगोळी करतात। एका शेतकऱ्याने असंच कष्ट केलं रानामध्ये 2 एकर शेती घेतली बंगला बांधला 2 मजली पोराचं लगीन केलं स्मार्ट सुनबाई घरात आली
वय झाल्यानंतर ते म्हातारा चहा मागायला लागलं, बिस्किट मागायला लागलं, पाणी मागायला लागलं. सुनील ते सण होना पोराच्या कानात काहीतरी सांगितल्यावर पोरानं बापाला दुसऱ्या मजल्यावरती ठेवलं. बाप सारख्या हारा मारतोय, गावात आपली अब्रू जात्या म्हणून पोरानं घंटी अडकवली. ते म्हातारं पाणी पाहिजे असं तर घंटी वाजवायचं, चहा पाहिजे असं तर घंटी वाजवायचं. आणि एक दिवशी नातू खेळत वर गेला, ती घंटीच खाली घेऊन आलं. म्हातारं बिन पाण्याचं मेलो, वर्ग कामावर आलं, बघतोय तर आवाज येईना घंटीचा. वर जाऊन बघितलं म्हातारं मेलं. सगळं कार्य पार पाडलं आणि त्या म्हाताऱ्याच्या पोरानं त्या बाळ्याला विचारलं, बाळ्या बाबाची घंटी खाली का आणली? ते बारकं पोरग म्हटलं, बाबा मेलो, तुम्हाला नवी घंटी घ्यायला लागू नये म्हणून मी आताच आणून ठेवल्या. इतकी स्मार्ट आत्ताची पोरात साधू संतांच्या ऋषीमुनींच्या माझ्या महाराष्ट्राला वृद्धाश्रमाची गरज वाटायला लागली. खेमीची पकड विश्वचरा सेवकांना घेतलेली आहे. जबरदस्त कुस्ती चालू आकड्यावरती. या सोलापूर जिल्ह्याकडे 48 महाराष्ट्र केसरीपैकी 9 टायटल गदा आहे. 1980 ला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा इस्माईल शेख हिने मिळवून दिली. त्यानंतर 1987 ला तानाजी बनकरने महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. 1988 ला रावसाहेब मगर नानाने गदा मिळवून दिली. चौथी गदा 1992-93 ला अप्पालाल शेखने मिळवून दिली. चौथी गदा. पाचवी गदा मिळवून दिली 2002 ला मुन्नालाल शेखनं. सहावी गदा मिळवून दिली 2004 ला चंद्रहास पिंगरेने. आणि सातवी गदा 2023 ला फुलगा मुक्कामी अधिवेशन झालं. सिकंदर शेखने 9वी गदा या सोलापूर जिल्ह्यामध्ये दिली. असा 9 टायटल गदा महाराष्ट्र केसरीच्या सोलापूर जिल्ह्याकडे आहे. 48 महाराष्ट्र केसरी. आणि अलीकडे तर पलवणांचा आधार म्हणून सोलापूर जिल्ह्याकडे पाहिले जात आहे. महाराष्ट्र केसरीमध्ये महेंद्र गायकवाड असेल, विश्वचरण सोलनकर असेल, माऊली जमदारे असेल, अनेक अशी पोरं आहेत सोलापूर जिल्ह्याचे की सोलापूर जिल्ह्याकडनं महाराष्ट्र गाजवायला लागले. दादा शेळके 10वी गदा दादासाहेब शेळकेने 2025 ला कर्जत मुक्काम मिळवून दिली. 48 महाराष्ट्र केसरीपैकी 10 टायटल गदा सोलापूर जिल्ह्यात. पण 2010 नंतर सोलापूर जिल्ह्याकडनं उतरून सोलापूर जिल्ह्याला गदा मिळवून देणारा हा दादा शेळके. बालारपी शेख बुलढाणा जिल्हा आणि सिकंदर शेख वाशिम जिल्हा. विश्वचरण सोलनकर आणि श्रीपादी अशी कुस्ती चालू आहे. वाघ सिंहाची लढत चालू आहे. आता ते हलगीवाला म्हणायला लागले, उद्यापासून मी पण दूध पेल्या चालू करणार आहे. त्या पलवानाच्या मांड्या बघून त्या हलगीवाला म्हणायला लागले, मी पण दूध पेल्या चालू करणार आहे. पण दूध पेलेलं पचाय बी लागतंय बरं का. कुस्ती नुकती शरीर बला होत नाही, त्याला मनोबल लागतं, गावाचं चॅनल लागतं, रोज सातत्यपणा लागतं. हो जपून बर का. सच्चू देते पाटील जपून. तोही 2 वेळेला 57 किलोचा महाराष्ट्र चॅम्पियन हो. आणि जात असता अरे बाप रे बाप घेतला त्याचा प्रयत्न विश्वचरण तिकीट लावलं नाही पण तिकीट लावून बघा अशी कुस्ती चाला. ऐका सर्व लाडकी कुस्ती शकीन ऐका. तुम्हाला मैदान आदर्श वाटलं असेल, तोंडेवाडीचं मैदान तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर यात्रा उत्सव यात्रा कमिटीसाठी सगळ्यांनी हात वरती करून तयार करायचे. हात वरती करून शेतकऱ्यात यात्रा महोत्सव कमिटी ही तुम्हाला पोच पावती गेली 8-15 दिवस कष्ट घेणाऱ्या मंडळींच्या चेहऱ्यावरती एक समाधानाचा तेज यासाठी केला होता. आता विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा अवघा रंग एक झाला रंगी रंगाला तिरंगा. विश्वचरणना छातीचा बोजा पाठीव टाकलेला कुस्ती मात्र खट्ट लागली बघा. वाघ सिंहाची लढत. इथं खेळणार पोरगा
ते महाराष्ट्रात चमकतं. रविराज चव्हाण गतवर्षी लढला होता. आज त्याच्या तारखा मिळणार आबापाला बरोबर का? गतवर्षी इथं लढला होता आणि हा साहिल कदम बरोबर लढला होता विश्वचरण सोलनकर. गतवर्षीच सांगतो 2024 महादेव सर. गतवर्षीच 2024 मैदान सांगतो. श्वास रोखून धरलेलं कच्च्या दिलाची आत्ताच बाहेर जावा. याच कुस्तीनं शिवप्रभूला पाहिजे. 1858चा उठाव, 1942ची क्रांती, पलवानांचा उठाव, पलवानांची क्रांती. आकडी समोरून आकडी तिथं झोळी बांधण्याचा प्रयत्न सोलनकरचा. कोपराचा घोटणा मानेव ठेवला. न थांबता कुस्ती चालू आहे बघा. न थांबता कुस्ती चालू आहे. पैसं भेटलं म्हणा लागले धोंडेवाडीकर. पैसं भेटलं पण कुस्ती तुम्ही महाराष्ट्रातल्या पोराची कुस्ती महाराष्ट्रातल्या पोराबरोबर बांधली. अलीकडं कुस्ती क्षेत्रात पैशाचा बाजार घडायला लागला. खरं जायचं मी खरं बोलणारा निवेदक आहे. पुढल्या वर्षी बोलवा अगर न बोलवा काही घेत नाही. रामकृष्ण हरी. हो, कुस्तीसाठी जे गोष्टी मला वाटत्या सत्य बोलावं वाटतं. कोपराचा घोटणा मानेवरती ठेवला. विश्वचरणला पवार स्थळाची गोडी कोळ आहे पण गुणकार आहे. मला बी लय गोड बोलते, तुम्ही लय गोड, आम्ही लय गोड. पण आज कुस्ती चुकीच्या माध्यमातून चाललेली आहे. काळाची गरज आहे. पैलवान मित्र, पैलवान मित्र, तुमच्यावर फार मोठी स्वप्न आधार करायचं आहे. तुमचे आई वडील तुमच्यासाठी बाळानो हाडाची काढा करतात. तुमचा गुरु पाठ 4 वाजता उठून तुमची मेहनत घेतो. यश मिळवण्यासाठी शॉर्टकट मारायला अवलंबू नका. कष्ट घ्या, मेहनत घ्या. संपला लोकाश्रयामध्ये तुमच्यासारख्या दानतदार मंडळीमुळे कुस्ती कला जिवंत आहे. आज अनेक उद्योजक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, लेखक, राजकीय सामाजिक क्षेत्रातनं, शेती क्षेत्रातनं, विविध क्षेत्रातनं कार्यरत असणाऱ्या अनेक मंडळींनी सगळं हाताने निर्णय दिलेले आहे. कोपराचा घोटणा विश्वचरण सोलनकरनं श्रीपतीच्या ठेवलेला. दोघांनाही सद्गुरू तगडे आहे. सद्गुरू सारखा अस्थिपाती का इतरांच्या लेखा कार्यकरी राजी अशी कांता भीक मागे का म्हणलेल्या. दोघांचा घाम काढला बघा. कसा दिसायला लागला बघा श्रीपती पलवान. सरोका बजरंग बली सारखा मैदानी कुसळे पलवान कोरडेवाडी. चिखलाचं गोळ थापल्या का तसेचा. उंचीला कमी असणारा 16 पदकाचा मानकरी महाराष्ट्र चॅम्पियन विश्वचरण सोलनकर. डोक्याला कुस्ती करणारा पोरगा आहे. ओ लंबा इसके घोडा हो और खेमी हो. हलगी वालं गेलं की कॅमेरावाला म्हणतंय वाचलो तर दुसरा मोबाईल मिळेल पण गेलो तर माझी मैना माझी घरात वाट बघते. कुस्ती करा, भात्यातलं डाव काढा. ओ माणसं म्हणा लागले डावाचं वर्णन करा पवारचं. आता चला चमत्कार दाखवल्या सीट जनता नमस्कार घालत नाही. डावाचं चॅनल बाहेर काढा. कोणी पलवान डावाचं चॅनल बाहेर काढा. आणि वाली आणि सुग्रीवाची लागली की काय? वाली आणि सुग्रीवाची लागली की काय? या कुस्तीला 1000 वर्षाची परंपरा आहे. त्रेतायुग, द्वापारयुग, सतीयुग, आजचं कलियुगामध्ये 4 युगात कुस्ती जिवंत आहे. कारण अयोध्यामधनं परतल्यानंतर रामप्रभूचा राज्याभिषेकाचा राजतिलकाचा कार्यक्रम घ्यायचा ठरला. सिंहासन तयार झाली. लक्ष्मणाचं सिंहासन तयार झालं, भरताचं सिंहासन तयार झालं. आणि आदल्या दिवशी सीतामाई आणि रामप्रभू तिथं आले. आणि रामप्रभू दाखवतात मी उद्या इथं बसणार आहे, माझा लक्ष्मण इथं असणार आहे, सीतामाई तू इथं असणार आहे.
बरं तिथं असणार आणि त्यावेळी सीतामाने विचारला माझ्या मारुतीरायाचं आसन कुठं आहे आणि त्यावेळेला रामप्रभूंनी त्याला कुस्ती करा कुस्तीचा निकाल घेऊनच जाणार म्हणताय धोंडेवाडीकर तोंडाचा घाम काढला पाऊस लागलेला मेघराजाने म्हणतोय सिद्धनाथाचा गुलाल धुळ्याला मी जातो धोंडेवाडीच्या मातीमध्ये गुलाल झालेला तिकडे महाराष्ट्र केसरीचा मानकरी शिवराज द्राक्षवरती झोळी गावावरती सिकंदर शेखने विजय संपादन केला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली हो पटाला लागून पकड मजबूत करतोय विश्वचरण सोलंकर कोपराचा घोटणा ठेवला कोणी जागा सोडली का बघा पाऊस आला तर मी कुस्तीत घेतल्या तशी हो कुस्ती तशी वाघ सिंहाची लढत चाला घोटला घोटला आणि जबरदस्त घोटला बल्ले 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 राहिलो हो पची गयो टाळ्या तर करा की टाळ्या तर करा विश्वचरण सोलंकर खतरों का खिलाडी दबंग पलवान आणि जोडी बांधलेला विश्वचरण सोलंकरना जोडी जबरदस्त आणि जोडी बल्ले 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 बल्ले